मुंबई शहरात चारचाकी गाड्या पेट घेण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय। जानेवारी 2025 ते फेब्रुवारी 2026 या 14 महिन्यात वाहनांना आग लागण्याच्या तब्बल 32 घटना घडलेल्या आहेत। या घटनांचं कारण ऐकलं तर तुम्ही चक्रावून जाल, कारण ही आग लागते ती शॉर्ट सर्किटमुळे, आणि हे शॉर्ट सर्किट होतंय ते शहरात वाढलेल्या उंदरांमुळे। हे प्रकरण काय आहे आपण बघूया। 7 फेब्रुवारी वार शनिवार, रात्रीचे 10 वाजत आले होते। मुंबई शहर वीकेंडच्या मूडमध्ये होतं आणि तितक्यात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती एका गाडीला आग लागली। अचानक ही आग कशी लागली याचा जेव्हा तपास झाला तेव्हा कळलं की ही आग गाडीतील वायरिंगमध्ये झालेल्या बिघाडामुळे लागली आहे। आणि या बिघाडाला कारण होतं ते पार्किंगमध्ये असलेल्या उंदरांच्या उपद्व्यापाचं। उंदरांच्या या सुळसुळाटामुळे एक दोन नव्हे तर बऱ्याच गाड्या पेटतायत। रात्री वाहन पार्क केल्यानंतर उंदीर वायरिंग मध्ये घुसतात। इलेक्ट्रिकल वायरिंग आणि इंधन पाईपची वायर चावतात। गाडी सुरू असताना गळणारं इंधन इंजिनच्या संपर्कात येतं। इंजिन जेव्हा गरम होतं तेव्हा इंधन पेटून आगीचा भडका उडतो। कारच्या इलेक्ट्रिक सिस्टीम मध्ये छेडछाड हेही आगीचं कारण। अतिरिक्त ॲक्सेसरीज जोडल्यामुळे देखील आग लागू शकते। जानेवारी 2025 ते फेब्रुवारी 2026 या 14 महिन्यांमध्ये वाहनांना आग लागल्याच्या तब्बल 32 घटना घडल्यात। बॅटरीची समस्या हे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आग लागण्याचं एक प्रमुख कारण आहे। इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लागलेली आग विझवणं हे मोठं आव्हान असतं। इलेक्ट्रिक कारमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी हजारो लिटर पाणी लागू शकतं। जळत्या वाहनातील आग विझवण्यासाठी 30 ते 40 मिनिटं लागू शकतात। या काळात स्ट्रेचिंग ब्लॉक होतं, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही होते। अचानक आग लागल्यास रस्त्यावरून गाडी चालवणाऱ्या लोकांना धोका निर्माण होतो। त्यामुळे वाहन चालकांनी प्रवासापूर्वी खबरदारी बाळगावी असं वाहतूक विभागाचं म्हणणं आहे। भारत 2030 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनं बनवणारा जगातील सर्वात मोठा देश बनण्याच्या मार्गावर आहे। मात्र इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरीची समस्या आणि त्यांना लागलेली आग विझवण्यासाठी लागणारी यंत्रणा हे आता नवं आव्हान ठरणार आहे। उंदरांमुळे होणाऱ्या दुर्घटना रोखायच्या तरी कशा, असा प्रश्नही आहेच। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।